Hello, Dr. Bapuji Saanke, Institute of Engineering and Technology, Kolhapur, welcomes you to e-learning platform. This is Science and Humanities Department. In the today's session, we will discuss the course Applied Science Chemistry, and in this course, we will discuss the topic that is water treatment. आपण आजच्या सेशन पासून वॉटर ट्रीटमेंट हा टॉपिक डिस्कस करणार आहोत. तर याच्यामध्ये आपल्याला काय काय डिस्कस करायचं आहे तर वॉटरमध्ये कुठल्या कुठल्या पद्धतीचे इम्प्युरिटीज असतात, वॉटरचे टाइप्स कुठले कुठले आहेत आणि हे वॉटर ज्यावेळी आपण इंडस्ट्रीमध्ये यूज करणार त्यावेळी त्याचे काय काय इफेक्ट्स होतात हे आपल्याला वॉटर ट्रीटमेंट या टॉपिकमध्ये डिस्कस करायचं आहे. आजच्या सेशनमध्ये आपण वॉटर ट्रीटमेंट या टॉपिकमधला पहिला पॉईंट जो आहे इम्प्युरिटीज प्रेझेंट इन द वॉटर हा डिस्कस करूया. म्हणजे पाण्यामध्ये वॉटरमध्ये कुठल्या कुठल्या पद्धतीच्या इम्प्युरिटीज प्रेझेंट असतात हे आपण डिस्कस करूया. आता वॉटरमध्ये इम्प्युरिटीज कुठून येतात किंवा वॉटर इम्प्युअर कसं होतं बघा. देर आर डिफरंट सोर्सेस ऑफ वॉटर. पाण्याचे वेगवेगळे सोर्सेस आहेत. जसं की रेन वॉटर आहे, पाऊस पडल्यानंतर आपल्याला पाणी मिळतं. रेन वॉटर आहे, रिव्हर वॉटर आहे, लेक वॉटर आहे. असे डिफरंट टाइप्स ऑफ वॉटर सोर्सेस आहेत ज्यांच्यामुळं आपल्याला काय मिळतं, वॉटर मिळतं. मग या सोर्सेस मधून जेव्हा पाणी आपण यूज करत असतो त्यावेळी त्याच्यामध्ये काय असू शकतात, इम्प्युरिटीज प्रेझेंट असू शकतात. तर आपल्याला आता वॉटरमध्ये कुठल्या कुठल्या पद्धतीच्या इम्प्युरिटीज प्रेझेंट असतात हे काय करायचं आहे, डिस्कस करायचं आहे. Impurities present in the water are classified as suspended impurities, dissolved impurities, colloidal impurities and biological impurities. म्हणजे पाण्यामध्ये ज्या काही इम्प्युरिटीज प्रेझेंट आहेत आपण त्यांचं 4 टाइप्समध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे. पहिल्याला आपण म्हणू शकतो सस्पेंडेड, नेक्स्ट वन इज अ डिझॉल्व, थर्ड वन इज अ कोलायडल अँड फोर्थ वन इज अ biological impurities. Okay, now we will discuss these impurities one by one. फर्स्ट वन इज द सस्पेंडेड इम्प्युरिटीज. पहिला आपण डिस्कस करूया सस्पेंडेड इम्प्युरिटीज म्हणजे काय. इम्प्युरिटीज लाईक मड, क्ले, इंडस्ट्रियल वेस्ट, अल्गी, ऑर्गॅनिक मॅटर एक्सेट्रा विच रिमेन सस्पेंडेड इन द वॉटर आर कॉल्ड ॲज सस्पेंडेड इम्प्युरिटीज. आता सस्पेंडेड इम्प्युरिटीजच्या बाबतीत आपल्याला काय म्हणता येईल तर या ज्या इम्प्युरिटीज आहेत त्या पाण्यामध्ये विरघळत नाहीत, डिझॉल्व्ह होत नाहीत, तर त्या पाण्यामध्ये ॲज इट इज तशाच राहतात. तर फॉर एक्झाम्पल सपोज आपण वाळू घेतली, पाण्यामध्ये टाकली, तर वाळू काय होत नाही, पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होत नाही, पण ती पाण्याच्या तळाला प्रेझेंट असते. म्हणजेच ती काय झालेली असते, सस्पेंड झालेली असते. ओके, मग आपण कुठला मड म्हणू शकतो, क्ले पार्टिकल्स म्हणू शकतो किंवा काही इंडस्ट्रियल वेस्ट असतील, अल्गी असतील किंवा ऑर्गॅनिक मॅटर. हे ज्या इम्प्युरिटीज आहेत त्या पाण्यामध्ये डिझॉल्व्ह न होता पाण्यामध्ये ॲज इट इज प्रेझेंट राहतात. ओके, आता माती सुद्धा असेल तर माती, मड किंवा क्ले पार्टिकल्स, मातीचे कण असतील तर माती सुद्धा पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होते का, नाही, तर ती पाण्यामध्ये ॲज इट इज तशीच प्रेझेंट राहते. मग अशा ज्या इम्प्युरिटीज आहेत त्यांना काय म्हणायचं, सस्पेंडेड इम्प्युरिटीज. They produce color, odor and turbidity to water and may cause the diseases. Okay, मग या सस्पेंडेड इम्प्युरिटीज मुळे पाण्यावरती काय इफेक्ट होतो, दे प्रोड्यूस कलर. म्हणजे पाण्याला कलर बघा, आपण रेनी सीझन मध्ये पावसाळ्याच्या दिवसामध्ये रिव्हरचं वॉटर बघितलं तर ते ब्राऊन कलरचं असतं किंवा रेडिश कलरचं असतं. तर कशामुळे असतं ते, सस्पेंडेड इम्प्युरिटीजमुळे. म्हणजे या ज्या सस्पेंडेड इम्प्युरिटीज आहेत ते पाण्याला काय करतात, कलर प्रोड्यूस करतात. आणि पाण्याला काही वेळेला काय येत असतो, उग्रसा वास येत असतो, ओडर असतो. मग हे कशामुळे असू शकतं, पाण्यामध्ये प्रेझेंट असलेले अल्गी आणि ऑर्गॅनिक मॅटरमुळं त्याला काय असू शकतो, ओडर असू शकतो. अँड टर्बिडिटी, पाण्याला त्या इम्प्युरिटीज काय बनवतात, गढूळ बनवतात. म्हणजेच काय, सस्पेंडेड इम्प्युरिटीज गिव्स कलर, ओडर अँड टर्बिडिटी टू द वॉटर अँड मे कॉज द डिसीजेस. आणि त्यांच्यामुळं काही आपल्याला डिसीजेस सुद्धा होऊ शकतात. नाउ वी विल डिस्कस अबाउट दी डिझॉल्व इम्प्युरिटीज. डिझॉल्व म्हणजे विरघळलेल्या. पाण्यामध्ये कुठल्या कुठल्या पद्धतीच्या इम्प्युरिटीज विरघळलेल्या असतात बघूया. देर आर 2 टाइप्स ऑफ डिझॉल्व इम्प्युरिटीज. पाण्यामध्ये ज्या डिझॉल्व इम्प्युरिटीज आहेत त्यांचे किती टाइप्स आहेत, 2 टाइप्स आहेत. फर्स्ट वन इज द गॅसेस अँड सेकंड वन इज द मिनरल सॉल्ट्स. ओके, बघा, पहिली इम्प्युरिटी कुठली आहे, गॅसेस. म्हणजे गॅसेस जेव्हा पाण्यामध्ये डिझॉल्व होतात त्यावेळी त्याला काय म्हणायचं, गॅसेस इम्प्युरिटीज. आणि जेव्हा मिनरल सॉल्ट्स डिझॉल्व होतात त्यावेळी त्याला काय म्हणायचं, मिनरल सॉल्ट्स ह्या डिझॉल्व इम्प्युरिटीज आहेत. फर्स्ट वी विल डिस्कस अबाउट द गॅसेस इम्प्युरिटीज. बघा, all the natural waters contain dissolved atmospheric gases like
ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, अमोनिया, ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन, सल्फर डायऑक्साइड अँड हायड्रोजन सल्फाइड. म्हणजे ऑल द नॅचरल वॉटर्स, म्हणजे नियर अबाउट सगळ्याच वॉटरमध्ये काय असतं, डिझॉल्व गॅसेस असतात. आता फॉर एक्झाम्पल रेनफॉल होतोय, पाऊस पडतोय, तर पाऊस ज्यावेळी पडतोय त्यावेळी तो काय होतोय, स्काय मधून खाली येताना तो ॲटमॉस्फिअर वातावरणाला क्रॉस करतोय आणि त्यावेळी हवेमध्ये जे काही गॅसेस असतील, कार्बन डायऑक्साईड असेल, सल्फर डायऑक्साईड असेल, असे गॅसेस काय होतात त्या पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतात. लक्षात आलं का? म्हणजे नियर अबाउट सगळ्याच वॉटर सोर्सेसमध्ये पाण्यामध्ये काय असतात, गॅसेस डिझॉल्व्ह झालेले असतात. आता आपण बघा ऑक्सिजन बघतो, पाण्यामध्ये ऑक्सिजन नेहमी डिझॉल्व्ह झालेला असतो. पाण्यामधले क्रिएचर्स असतील, आता फिश वगैरे असेल, त्यांना ऑक्सिजन कुठून मिळतो, तर पाण्यात डिझॉल्व्ह झालेला ऑक्सिजन मिळतो. कार्बन डायऑक्साईड पाण्यामध्ये डिझॉल्व्ह झालेलं असतं, किंवा अमोनिया, नायट्रोजनचे ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड किंवा हायड्रोजन सल्फाईड यासारखे आणि याच्यापेक्षा वेगळे सुद्धा गॅसेस काय होतात, वॉटरमध्ये डिझॉल्व्ह फॉर्ममध्ये असतात. ओके, या झाल्या gases dissolve impurities. Now we will discuss about the mineral salts. Okay, mineral salts have origin from rocks and industrial effluents which gets dissolved in the water. Salt म्हणजे काय, क्षार. पाण्यामध्ये क्षार सुद्धा डिझॉल्व्ह झालेले असतात. मग आता हे क्षार पाण्यामध्ये कुठून डिझॉल्व्ह होतात, तर बघा मिनरल सॉल्ट्स हॅव ओरिजिन फ्रॉम द रॉक्स. पाणी बघा दगडांच्या लेयर मधून वाहत असतं. पाऊस पडल्यानंतर जमिनीवरून पाणी वाहत जातं, किंवा आपण बोरवेल बघितलं, बोरिंगचं पाणी असेल तर आपण काय केलेलं असतं, जमिनीच्या आतमध्ये ड्रिलिंग केलेलं असतं आणि डिफरंट रॉक लेयर्स मधनं ते पाणी काय असतं, आपण वरती आणलेलं असतं. म्हणजे ज्यावेळी हे पाणी, जेव्हा कुठलंही वॉटर हे सरफेस वरून मूव्ह होत असतं, फ्लो होत असतं, वाहत असतं, त्यावेळी त्या मातीमध्ये किंवा त्या दगडामध्ये जे काही क्षार असतात ते काय होतात, त्या पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतात. म्हणजे अशा पद्धतीनं मिनरल सॉल्टची त्या वॉटरमध्ये काय होते, ॲडिशन होते. किंवा काही वेळेला काय असेल, इंडस्ट्रियल इफ्लुएंट्स, म्हणजे इंडस्ट्रीमधनं जे वेस्ट वॉटर बाहेर येतं ते डायरेक्ट वॉटर सोर्समध्ये मिक्स झाल्यानंतर त्यातले जे क्षार आहेत ते सुद्धा काय होतात, पाण्यामध्ये विरघळतात. लक्षात आलं का? म्हणजे पाण्यामध्ये मिनरल सॉल्ट्स हे एकतर रॉक्स पासून असतील, म्हणजे पाणी ज्या दगडांच्या लेअर मधून वाहतंय त्या दगडांमधले क्षार डिझॉल्व्ह झाल्यामुळे असतील, किंवा इंडस्ट्रियल वेस्टमुळं पाण्यामध्ये क्षार ऍड होतात. मग कुठल्या पद्धतीचे क्षार ऍड होतात बघा. सो द वॉटर कंटेन्स कार्बोनेट्स, बायकार्बोनेट्स, क्लोराइड्स अँड सल्फेट्स ऑफ कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम अँड आयर्न. लक्षात आलं? आता पाण्यामध्ये क्षार डिझॉल्व्ह होतात हे आपल्याला कळलं. मग मोस्ट कॉमनली पाण्यामध्ये कुठल्या पद्धतीचे सॉल्ट्स असतात, कुठल्या पद्धतीचे क्षार असतात, तर त्याच्यामध्ये कुठले कुठले आहेत, कार्बोनेट्स, बायकार्बोनेट्स, क्लोराइड्स अँड सल्फेट्स ऑफ कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम आणि आयर्न. लक्षात आलं का? म्हणजे कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम आणि आयर्न यांचे काय होतात, सॉल्ट्स, यांचे क्षार काय होतात, डिझॉल्व्ह होतात. If the water contains salts of calcium and magnesium, then it is known as hard water. And hard water is not suitable for washing the clothes and steam generation in boiler. बघा, म्हणजे पाण्यामध्ये जर कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे सॉल्ट्स असतील, क्षार डिझॉल्व्ह झालेले असतील, तर ते पाणी काय होतं, हार्ड होतं, कठीण म्हणतात. हार्ड इन द सेन्स मेटल सारखा हार्डनेस नसतो याच्यामध्ये, क्षार डिझॉल्व्ह झाल्यामुळं आपण त्या वॉटरला काय म्हणतो, हार्ड वॉटर म्हणतो. ओके, आता आणि पाण्यामध्ये क्षार डिझॉल्व्ह झाल्यामुळं ते पाणी काय होतं, हार्ड होतं, आणि हे पाणी आपण काय करू शकत नाही, वॉशिंग ऑफ क्लोथ्स अँड स्टीम जनरेशन इन बॉयलर, म्हणजे कपडे वगैरे वॉश करण्यासाठी किंवा बॉयलरमध्ये स्टीम जनरेशनसाठी काय करू शकत नाही, वापरू शकत नाही. नाउ वी विल डिस्कस थर्ड टाइप ऑफ इम्प्युरिटी, दॅट इज कोलायडल इम्प्युरिटीज. वॉटरमध्ये कोलायडल इम्प्युरिटीज असतात, मग आपण आता त्यांच्या बाबतीत डिस्कस करू. Water contain colloidal particles like clay, fine mud particles, decayed leaves and organic matter. ओके, बघा पाण्यामध्ये कोलायडल इम्प्युरिटीज कुठल्या कुठल्या असतात, तर क्ले पार्टिकल्स असू शकतात, किंवा फाईन मड, बारीक अशी मातीचे कण असू शकतात, डिकेड लिव्स म्हणजे झाडांची कुजलेली पानं वगैरे, किंवा ऑर्गॅनिक मॅटर असू शकतं, आणि त्याच्यामध्ये इन्सेक्ट्स किंवा फंगाय सुद्धा असू शकतात. मग such impurities present in the water neither settle down on standing nor can these be removed by filtration. बघा कोलायडल इम्प्युरिटीज यांचं साईज इतकं स्मॉल असतं, इतक्या फाईन असतात
की त्या काय होत नाहीत, खाली तळाला साठत नाहीत. नायदर सेटल डाऊन म्हणजे पाण्याला आपण न हलवता ॲज इट इज ठेवलं कॉन्स्टंट तर काय होतो, गाळ खाली साठतो. पण कोलायडल इम्प्युरिटीज ज्या आहेत त्यांचं साईज काय असतो, खूप लहान असतं, त्या हलक्या असतात. त्यामुळं ते नायदर सेटल डाऊन ऑन स्टँडिंग म्हणजे पाणी आपण न हलवता ठेवलं तर त्या तळाशी साठत नाहीत. नॉर कॅन दीज बी रिमूव्ह बाय फिल्टरेशन आणि आपण त्यांना फिल्टर करून सुद्धा काय करू शकत नाही, रिमूव्ह करू शकत नाही, कारण त्यांचं साईज खूप स्मॉल असल्यामुळे जरी आपण फिल्टर केलं पाणी तरी त्या पाण्यामधनं काय होणार आहेत, जाणार आहेत. लक्षात आलं का? मग ह्या ज्या इम्प्युरिटीज आहेत कोलायडल इम्प्युरिटीज त्यांना आपण पाण्याला सेटल करून पण रिमूव्ह करू शकत नाही किंवा फिल्टर करून सुद्धा काय करू शकत नाही, रिमूव्ह करू शकत नाही. आता या ज्या इम्प्युरिटीज आहेत द साईज ऑफ कोलायडल पार्टिकल इज 10⁻⁴ to 10⁻⁷ सेंटीमीटर. बघा म्हणजे कोलायडल इम्प्युरिटीज आहेत त्यांचा साईज किती स्मॉल आहे बघा. इट इज इन द रेंज ऑफ 10⁻⁴ to 10⁻⁷ सेंटीमीटर. इतक्या लहान असल्यामुळं त्या सेटल होत नाहीत किंवा त्यांना आपण काय करू शकत नाही, फिल्ट्रेशननं रिमूव्ह करू शकत नाही. दीज आर चार्ज पार्टिकल्स. ह्या ज्या कोलायडल इम्प्युरिटीज आहेत त्यांच्यावरती काय असतात, चार्जेस असतात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह असे चार्जेस असतात, म्हणून आपण त्यांना चार्ज पार्टिकल्स असं सुद्धा म्हणू शकतो. अँड दीज इम्प्युरिटीज आर द मेन कॉज ऑफ एपिडेमिक डिसीजेस वेन असोसिएटेड विथ बॅक्टेरिया. लक्षात आलं का? म्हणजे आपल्याला साथीचे जे रोग होतात एपिडेमिक डिसीजेस म्हणजे टायफॉइड असेल, कॉलरा असेल, डिसेंट्री असेल, यासारखे जे साथीचे रोग आहेत ते रोग कुठल्या पद्धतीच्या इम्प्युरिटीजमुळे जास्त होतात, तर कोलायडल इम्प्युरिटीजमुळे जास्त होतात. आणि हे जेव्हा इथं बॅक्टेरियाज प्रेझेंट असतात. आता ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे काय, तर ऑर्गॅनिक मॅटरमध्ये ॲनिमलच्या डेड बॉडीज असतील किंवा ह्युमन एक्सक्रिटा असेल किंवा बर्ड्स किंवा प्लांट्स एक्सक्रिटा असेल, तर हे जे आहे ते काय येतं, ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे त्याच्यामध्ये ऑफकोर्स बॅक्टेरियाज असणार आहेत. मग या कोलायडल इम्प्युरिटीज आणि बॅक्टेरियामुळं जे काय साथीचे रोग आहेत ते काय होतात, मेनली यांच्यामुळं होतात. Now we will discuss the last and the fourth type of impurities. It is biological impurities. Biological impurities आपल्याला डिस्कस करायचे. आता बायोलॉजिकल, बायो म्हणजे काय, जैविक, जैविक घटकांपासून ज्या इम्प्युरिटीज असणार आहेत त्याला आपण काय म्हणलं, बायोलॉजिकल इम्प्युरिटीज. Biological impurities like slime growth like algae, microorganisms like bacteria, fungus, which are pathogenic, viruses and parasite worms are present in the water. पाण्यामध्ये जे काही जैव घटक प्रेझेंट आहेत, फॉर एक्झाम्पल अल्गी म्हणजे शेवाळ वगैरे आपण म्हणतो, किंवा काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील जसे की बॅक्टेरिया असेल, फंगस असेल, की जे आणि किंवा वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरसेस असतील, किंवा काही वर्म्स असतील, कृमी. ओके, हे जे पाण्यामध्ये प्रेझेंट असणारे आहेत त्यांना काय म्हणायचं आपण, बायोलॉजिकल इम्प्युरिटीज. ओके, द सोर्स ऑफ दिस कंटॅमिनेशन इज डिस्चार्ज ऑफ डोमेस्टिक अँड सिवेज वेस्ट, एक्सक्रीटा ऑफ मॅन, ॲनिमल अँड बर्ड्स. बघा बायोलॉजिकल इम्प्युरिटीज ह्या कशामुळे ॲड होतात, तर आपल्या घरामधलं जे वेस्ट आहे, डोमेस्टिक वेस्ट असेल किंवा सिवेज वेस्ट म्हणजे गटरीचं पाणी वगैरे असेल, किंवा ह्युमन एक्सक्रीटा असेल, ॲनिमल किंवा अँड बर्ड्स एक्सक्रीटा असेल, तर ह्यांची ज्यावेळी वॉटरमध्ये ॲडिशन होते त्यावेळी वॉटरमध्ये कुठल्या इम्प्युरिटीची ॲडिशन होते, बायोलॉजिकल इम्प्युरिटीज. लक्षात आलं का? म्हणजे बायोलॉजिकल इम्प्युरिटीज ह्या पाण्यामध्ये कशामुळे प्रेझेंट असतात, जेव्हा आपलं घरातलं डोमेस्टिक वेस्ट, घरातलं वेस्ट असेल किंवा सिवेज वेस्ट म्हणजे नाल्यांचं पाणी असेल, किंवा एक्सक्रीटा ऑफ मॅन, ॲनिमल अँड बर्ड्स म्हणजे आपलं मनुष्यांचं वेस्ट असेल किंवा ॲनिमल्स आणि बर्ड्स यांचं वेस्ट असेल, जेव्हा पाण्यामध्ये ॲड होतं त्यावेळी पाण्यामध्ये काय होतं, बायोलॉजिकल इम्प्युरिटीची ॲडिशन होते. दीज इम्प्युरिटीज मे अफेक्ट द इफिशियन्सी ऑफ हीट ट्रान्सफर इक्विपमेंट्स. आपण ज्यावेळी असं वॉटर वापरणार त्यावेळी या वॉटरमुळं एखाद्या हीट ट्रान्सफर इक्विपमेंट जर आपण वापरलं तर त्याची इफिशियन्सी काय होते, कार्य करण्याची क्षमता काय होते, अफेक्ट होते. कॉजेस द करोजन अँड ओडर ऑफ वॉटर. या पद्धतीच्या इम्प्युरिटीजमुळं काय होतं, जर तुम्ही ते वॉटर बॉयलरमध्ये वगैरे वापरलं तर त्या बॉयलरचं काय होणार आहे, करोजन होणार आहे. अँड अगेन ओडर ऑफ वॉटर, त्या पाण्याला काय होणार आहे, स्मेल, एक घाणेरडा वास काय होणार आहे, प्रोड्यूस होणार आहे. दिस वॉटर इज मोर डेंजरस फॉर ह्युमन कन्झम्पशन अँड हेल्थ. हे बायोलॉजिकल इम्प्युरिटीज प्रेझेंट असल्यामुळं जर एखाद्या वॉटरमध्ये बायोलॉजिकल इम्प्युरिटीज प्रेझेंट असतील तर असं वॉटर यूज करणं, कन्झम्पशन करणं
हे मनुष्यांसाठी काय नाहीये, सुटेबल नाहीये. कारण का, त्याच्यामुळे वेगवेगळे डेंजरस असे हेल्थ प्रॉब्लेम्स काय होऊ शकतात, क्रिएट होऊ शकतात. ओके, म्हणजे आजच्या सेशनमध्ये आपण काय काय डिस्कस केलं बघा. व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ इम्प्युरिटीज प्रेझेंट इन द वॉटर. पाण्यामध्ये प्रेझेंट असलेल्या वेगवेगळ्या इम्प्युरिटीज आपण डिस्कस केलं. त्याच्यामध्ये आपण काय काय बघितलं बघा. सस्पेंडेड इम्प्युरिटीज, डिझॉल्व इम्प्युरिटीज, कोलायडल इम्प्युरिटीज अँड बायोलॉजिकल इम्प्युरिटीज. थँक्यू.